नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी दुसऱ्यांदा उपोषणाला बसले होते तेव्हा राज्यात अनेक ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झाले होते। बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या। बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। त्याचबरोबर त्यांच्या बीड शहरातील घरावर दगडफेक झाली। जयदत्त क्षीरसागर यांचं घर आणि कार्यालयावरील हल्ल्यापाठोपाठ आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावरही दगडफेक झाली। त्यांचं घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। या जाळपोळीवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आरोप करतात। रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा या जाळपोळीचा उल्लेख करून राज्यातील जनतेला सावध राहण्याचा सल्ला दिलाय। राज्याचे अनेक अन्न, वाणी, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी क्षीरसागर यांच्या घर आणि कार्यालयावरील हल्ल्यावरून मराठा आंदोलकांवर हल्लाबोल केलाय। भुजबळ यांनी बीडमधील जाळपोळीच्या घटनांमागे मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक असल्याचा आरोप अनेकदा केलाय। तर दुसऱ्या बाजूला आमदार रोहित पवार म्हणाले की या जाळपोळीच्या घटनांमागे सत्तेतले लोक आहेत। आमदार रोहित पवार म्हणाले बीडमधील जाळपोळीमागे सत्तेत असणाऱ्या एका शक्तिशाली व्यक्तीचा हात होता। मराठा आणि ओबीसी समाजामधील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जातोय। बीडमध्ये जाळपोळ झाली त्याबद्दल आम्हाला असं वाटतं की आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय द्वेषातून तसेच आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी येत्या जानेवारी महिन्यापासून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल। त्यामुळे मी राज्यातल्या सर्व गावांमधील ग्रामस्थांना विनंती करतो की महाराष्ट्र शांत ठेवणं गरजेचं आहे आणि तेच सामान्य लोकांच्या हिताचं आहे। यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 7 डिसेंबर पासून सुरू होत आहे। त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले। राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर पासून सुरू होणार आहे। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आलाय। यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। जयंत पाटील म्हणाले की 7 तारखेपासून दिवाळी अधिवेशन होत असून राज्यामध्ये अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत, ते सोडवले जातील अशी अपेक्षा आहे। विशेष म्हणजे आमदारांच्या निधी वाटपावरून सत्ताधाऱ्यांकडून दुजावा केला जातोय। पाटील पुढे म्हणाले की हाजीर तो वजीर अशी सध्याची परिस्थिती आहे। जो मंत्रालयात जातो, ठाण मांडून बसतो, तो जास्त पैसे मिळवतो। सत्ताधारी आमदारांमध्येच ही स्पर्धा असून समान निधीचं वाटप होत नाहीये। सरकारमधल्या पक्षांमध्येच असमानतेचं धोरण आहे। बाकी विरोधकांचं तर विचारायलाच नको। जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। सरकार यांच्यावर निर्णय घेत नाहीये। जातीमध्ये तणाव निर्माण झालाय, त्यासाठी जनगणना आवश्यक आहे। यासह आरक्षण आणि इतर प्रश्न सरकारनं सोडवणं गरजेचं आहे असं म्हणत जयंत पाटीलांनी अधिवेशनामध्ये मांडण्यात येणाऱ्या प्रश्नांविषयी माहिती। राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 7 डिसेंबर 2023 पासून सुरू होणार आहे। आज विधान भवन मुंबई येथे विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली। यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली। या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मंत्री, दोन्ही सभागृहाचे सदस्य, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे संबंधित मान्यवर उपस्थित होते। हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर ते बुधवारी 20 डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहे। अधिवेशनाचं एकूण दिवस 14, सुट्ट्यांसह प्रत्यक्ष कामकाज 10 दिवस, सुट्ट्या शनिवार व रविवार 4 दिवस। राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय। मराठा आरक्षणावरून राज्यात आंदोलन देखील करण्यात आली आहेत। आरक्षणाचा हा तिढा सोडवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत। अशातच आरक्षणाचा तिढा कायमचा सोडवण्यासाठी राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। बिहार राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातही आरक्षणाची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आता वर्तवली जाते। हिवाळी अधिवेशनात हा निर्णय
घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरची वेळ दिली आहे. मात्र सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांचा मोठा विरोध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्याचा शब्द दिलाय. मराठा समाजाला हे आरक्षण कसं द्यायचं याबाबत सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. जर महाराष्ट्रात सरकारनं आरक्षणाची मर्यादा वाढवली तर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात सुरू असलेल्या मराठा ओबीसी वाद मिटेल. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलनाचं हे मोठं यश असणार आहे. बिहार सरकारनं राज्यात 15% आरक्षण वाढवून 75% केलंय. राज्यात सध्या 13% अनुसूचित जाती, 7% अनुसूचित जमाती, 32% ओबीसी आरक्षण आहे. हे 52% आणि केंद्रानं खुल्या गटातील आर्थिक दुर्बल घटकांना दिलेले 10% आरक्षण मिळवून एकूण आरक्षण टक्केवारीसाठी 62% होतं. यात आता मराठा समाजासाठी 12 ते 13% आरक्षण वाढवलं जाऊ शकतं. तसा कायदा सरकार करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. शिरूर कासार शहरातील जिजामाता चौक येथे सोमवार रोजी तालुक्यातील राक्षस भुवन, खोलेची वाडी, विघनवाडी, पिंपळाची वाडी, कोन्होबाची वाडी, कोळवाडी व शिरूर कासार शहरातील शेतकऱ्यांनी पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग 752 ईचं काम सन 2017 पासून आज रोजी 2023 पर्यंत प्रलंबित असलेलं काम सुरू करावं यासाठी रास्ता रोको केला. मधल्या काळामध्ये पैठण पंढरपूर महामार्ग रस्त्याचं काम बंद पडलेलं होतं. सदरील एजन्सीनं व गुत्तेदारांनी शिरूर कासार ते राक्षस भुवन हा रस्त्यांचा काम करण्यासाठी रस्ता पूर्णतः उघडून उद्ध्वस्त करून ठेवल्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून जाताना येताना खूप त्रास सहन करावा लागतोय. शेतकऱ्यांच्या पिकाचं धुळीमुळे अतोनात नुकसान झालंय. शेतकऱ्यांचे राहते घर पूर्णतः धुळीनं ग्रासून गेले. या रस्त्याचं काम बंद पडल्यामुळे लहान मोठे अपघातही सतत होत असतात. रस्त्यावरून जाताना येताना शेतकऱ्यांना धुळीचा खूप त्रास होतोय. त्यामुळे हे काम लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करावं यासाठी शिरूर शहरातील जिजामाता चौक येथे तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिजामाता चौक येथे रास्ता रोको केला. त्यामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीड मार्गे शिरूर पाथर्डी शिरूर व पैठण पंढरपूर मार्गे शिरूर शहरात येणारं वाहन तब्बल 3 तास चाललेल्या रास्ता रोकोमुळे वाहतूक पूर्णतः खोळंबली. बीड शहरातील राजीव गांधी चौक परिसरात राहणारे विनय अरोरा यांचं हृदयविकाराचा झटका येऊन निधन झालं. विनय अरोरा यांचा सामाजिक परिघ मोठा होता. त्यांच्या अशा अकाली निधनानं दुःख पसरले. त्यामुळे रिपाई कार्यालयात त्यांना सर्वपक्षीय आदरांजली अर्पण करण्यात आली. बीड येथील खंडेश्वरी परिसरातील मैदानावर क्रिकेट खेळत असताना विनय अरोरा यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी विनय अरोरा 48 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शहरातील अक्षरधाम स्मशानभूमीत त्यांचा अंत्यविधी पार पडला होता. त्यानंतर रिपाई कार्यालयात विनय अरोरा यांना सर्वपक्षीय आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सय्यद सलीम भाई, माजी आमदार सुनील धांडे, युवा रिपाई प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, शिवसेना जिल्हा प्रमुख आणि जगताप, वंचितचे अशोक हिंगे, बबनराव वडमारे, सुनील अनगुले, राजू जोगदंड, किसन तांगडे, अविनाश जोगदंड, दयानंद उजगरे, संदेश शहाणे, शकील जलील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय वर्धापन दिन सोहळा 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता वाटाणा लॉन, अकोला नाका, वाशिम येथे भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. तरी वर्धापन दिन सोहळ्यात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन संभाजी ब्रिगेड बीडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण उत्तमराव ठोंबरे यांनी केलंय. याबाबत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना जिल्हाध्यक्ष ठोंबरे यांनी सांगितलं की संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी व युवकांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करत आहे. सर्व महामानवांचे विचार अंगीकारून सर्व समाज घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कटिबद्ध आहे. विचार आणि कृतीच्या माध्यमातून समाज प्रबोधन, समाजकारण आणि राजकारण करत आहोत. आरक्षण, शिक्षण, आरोग्य आणि जुनी पेन्शन यासाठी सातत्यपूर्ण लढा देणाऱ्या अशा लोकाभिमुख संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय वर्धापन दिन सोहळा 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता वाटाणा लॉन, अकोला नाका, वाशिम येथे भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. या वर्धापन दिन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ऍडव्होकेट मनोज दादा आखरे हे असून यावेळी संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ दादा खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती आणि मुख्य प्रवक्ते प्राध्यापक गंगाधर बनबरे यांची मुख्य प्रवक्ते म्हणून उपस्थित असणार आहे.
राज्यस्तरीय वर्धापन दिन मेळाव्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या संपूर्ण प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी सदस्य, संभाजी ब्रिगेडचे सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष उपस्थित राहणार असून राज्यभरातून पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। राज्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून अवकाळी पाऊस पडत आहे। या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर मधील पिकांचं नुकसान झालंय। पुढील 48 तासात राज्यातल्या विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला। मराठवाड्यासह राज्यभरात गेल्या 2 दिवसापासून वादळी वाऱ्यासह पाऊस होतोय। या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाला आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय। ज्वारी, कापूस, फळबागा आणि भाजीपाल्याचं नुकसान झालंय। शनिवारपासून राज्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय। येत्या 48 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। काही ठिकाणी गारपीट होणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय। आता येथेच थांबू, उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी। मराठवाड्यासाठी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। धन्यवाद।